को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आहेत. जाधव साहेब, तुम्ही खासदार झाल्यानंतर दिल्लीमध्ये आलेला आहात. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? शिवसेनेच्या जागा लढवलेल्या होत्या, त्या जिंकलेल्या जागांपैकी तुमची एक बुलढाण्याची जागा आहे. जागा जिंकताना त्रास झाला का? काय आव्हान होतं का? ते मात्र तुम्ही ते पार करून आता परत एकदा खासदार झाला. नाही, खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष आपापले उमेदवार हे जिंकण्यासाठीच त्या ठिकाणी उतरत असतात. म्हणून आव्हान त्या ठिकाणी होतंच. काही अपक्ष उमेदवारही होते. त्यांनी भावनात्मक मुद्दे, शेतकऱ्यांचे मुद्दे लोकांसमोर मांडून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमची मतं कमी करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पण शेवटी सगळ्या बुलढाणेकरांतील मतदार बांधवांनी परत चौथ्यांदा मतरूपी आशीर्वाद मला देऊन या दिल्लीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं. आपल्या माध्यमातून त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि चौथ्यांदा निवडून आल्याचा आनंद नक्कीच आहे. शिवसेनेच्या वाट्याला जी इंडियामधली मंत्रिपदे येणार आहेत, 2 दिवसांपासून तुमचं नाव चर्चेमध्ये आहे, कारण तुम्ही सिनियर लीडर म्हणून आता खासदार म्हणून संसदेमध्ये काम करणार आहात. 4थी टर्म तुमची आहे. काय या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का, किंवा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, अशा प्रकारचं काही मुख्यमंत्री तेवढं आमचे एक चांगले राजकारणी आहेत. चांगले निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतले आणि ते निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेली. ही गोष्ट खरी आहे की शिवसेना पक्षामध्ये या संसदीय प्रणालीमध्ये मी चौथ्यांदा खासदार आहे. या अगोदर 3 वेळा विधानसभेमध्ये सुद्धा आमदार आणि मंत्री म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून जर त्या ठिकाणी मंत्रिपद कोणाला द्यायचं याचे पूर्ण अधिकार आम्ही सर्वांनी आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेले आहेत. ते ज्यांना मंत्रिपद देतील निश्चित त्यांच्या माध्यमातून चांगलं काम या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि दिल्लीच्या संसदेमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र एकनाथ शिंदेंनी ती जबाबदारी तुमच्यावरती दिली तर ती पार पडणार? हे बघा, आतापर्यंत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या वेळेस पक्ष नेतृत्वानं आमच्या खांद्यावर टाकल्या त्या यशस्वीपणानं पार पाडण्याचा प्रयत्न या अगोदरही आम्ही केलेला आहे. पुढच्या काळातही ज्या काही जबाबदाऱ्या आमच्यावर दिल्या जातील किंवा आदेश दिले जातील त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्याकडून होईल. निवडणुकीच्या काळामध्ये बरेच तुमच्यावरती आरोप झाले की असली शिवसेना किंवा नसली शिवसेना. काय नेमकं आता ह्या तुमच्या 7 जागा निवडून आलेल्या आहेत, ठाकरे गटाच्या 9 जागा निवडून आलेल्या आहेत. खरी शिवसेना नक्की मग कोण आहे? हे बघा, खऱ्या अर्थानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मताच्या माध्यमातूनच त्याचं मूल्यमापन झालेलं आहे. आम्ही 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 7 जागा आमच्या निवडून आल्या आणि 7ही जागेवर आम्ही उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव आमच्या 7ही निवडून आलेल्या खासदारांनी केला. या उलट उद्धव ठाकरे गटानं 21 जागा त्या ठिकाणी लढवल्या, त्यातल्या फक्त त्यांच्या 9 जागा निवडून आल्या आणि त्यातल्या फक्त 9 पैकी 6 जागा ते आमचे उमेदवार त्या ठिकाणी थोड्या मतानं पराभूत होऊन 6 जागा फक्त आमच्या विरोधामध्ये ते जिंकले. म्हणजे लोकांनी कौल हा त्यांच्या उबाटा गटापेक्षा एकनाथराव शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि ते जे काही गद्दार नकली शिवसेना, बाप पळवला, निशाणीच पळवली, असे जे काही घाणेरडे आरोप तो संजय राऊत करत होता, मला वाटते मतदारांना ही दिलेली त्यांना एक चपराक आहे. मग आता सध्या चर्चा सुरू आहेत की इंडियाचं सरकार स्थापन होईल. 2 दिवस झाला बैठका सुरू आहेत. नितीश कुमार असतील, मग चंद्राबाबू नायडू असतील. इंडिया अलायन्स मात्र चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांची वेट करते. संजय राऊत असं म्हणतात की मोदींच्या विरोधातला हा जनमताचा कौल आहे. हे बघा, नरेंद्र मोदीजींच्या एनडीए अलायन्समध्येच 293 जागा या ठिकाणी 3ऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. जनतेनं नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि ज्या काही विरोधामध्ये जागा निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी मताचा फरक अतिशय कमी आहे. आणि 2 वर्षामध्ये जी कामं केली, पण काही स्थानिक विषय असतात आणि ही निवडणूक विरोधकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम केलं, ज्यामध्ये की पुढच्या वेळेस आले तर हे घटना बदलतील, या ठिकाणी आले तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतीमालाचे भाव कमी केले जातील, असे वेगवेगळे आरोप लोकांना भ्रमित करण्यासाठी त्या ठिकाणी केले आणि त्यांच्या त्या आरोप म्हणजे भ्रमित करणाऱ्या आरोपाला थोडंफार त्या ठिकाणी यश आलं असं आजच्या निवडणुकीत म्हणता येईल. पण येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल की कुठलाही राजकीय पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली घटना बदलू शकत नाही. पण लोकांना काही काळासाठी निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्यांनी भ्रमित केलं, एवढं मात्र नक्की.
आता आपण पाहतोय की सर्वस्वी केंद्रीय मंत्रिपदाचे अधिकार जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे, मात्र जर जबाबदारी दिली तर ते निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद समी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.